शेतकरी कर्जमाफी 2026 सर्व प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असतानाच लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, तुम्हाला देखील कर्जमाफीचा लाभ पाहिजे असेल, तुमचे कर्ज थकबाकीमध्ये असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळेल। त्यासोबत तुम्ही चालू बाकीमध्ये असाल तर तुम्हाला प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात 50,000 रुपये मिळतील आणि तुमचे कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त असल्यास तुम्ही वन टाइम सेटलमेंटसाठी पात्र ठराल। परंतु हे सर्व घेण्यासाठी या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कर्जमाफी पाहिजे असल्यास बँकेत जाऊन हे महत्त्वाचे काम करावे लागणार आहे। आता कोणत्या शेतकऱ्यांनी बँकेत जायचं आहे, कोणतं काम करायचं आहे, त्यासोबतच कर्जमाफीची प्रक्रिया 30 जून रोजी होणार होती, त्या प्रक्रियेचं काय झालं, सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी सर्वात योग्य पद्धतीने देणार आहोत। आपल्या कृषी मंत्र्यांनी याबाबत काय सांगितले ते देखील व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ पाहिजे, आता 30 जूनची प्रक्रिया ही तर 5 जुलैला होणार आहे। आपल्याला माहिती आहे राज्यपालांची सही झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्यक्षात निधी वितरित केला जाईल, याद्या प्रसिद्ध करून त्यांचे आधार प्रमाणीकरण करून घेतले जाईल। पण तुम्हाला कर्जमाफीचा लाभ पाहिजे असल्यास तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या, यामध्ये लगेच बँकेत जा आणि कर्ज खाते तुमच्या आधारशी संलग्न करून घ्या। म्हणजे काय करायचं आहे लक्षात घ्या, या योजनेचा उद्देश केवळ कर्जमाफी देणे एवढाच नाही तर शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि राज्यातील शेती क्षेत्राला नवसंजीवनी देणे हा आहे असे आपल्या कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे। त्यासोबत शेतकऱ्यांनी कोणत्याही विलंबाशिवाय बँकेत जाऊन आपले कर्ज खाते आधार कार्डशी संलग्न करून घ्यायचे आहे असे आवाहन सहकार विभागाकडून करण्यात आले आहे। आता ज्यांचे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये कर्ज असतं त्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये तुमचं आधार कार्डशी कर्ज खातं आधीच जोडलं गेलं असतं, त्यामुळे तुम्हाला तिथे जायची आवश्यकता नाही। परंतु सहकारी बँका असतात, सोसायट्या असतात, अशा ठिकाणी जर तुमचे कर्ज असेल आणि तुम्ही अजूनही तुमचे डॉक्युमेंट दिले नसतील, ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे आधीच डॉक्युमेंट दिले होते, आधार कार्ड दिले होते, फार्मर आयडी दिला होता, त्या शेतकऱ्यांना परत त्या ठिकाणी बँकेत जाण्याची कोणतीही आवश्यकता नाही। परंतु अजूनही अनेक असे शेतकरी आहेत की ज्यांचे कर्ज थकबाकीमध्ये आहे, ते कर्जमाफीसाठी पात्र आहेत, परंतु त्या ठिकाणी त्यांचे आधार कार्ड त्यांच्या कर्ज खात्याशी संलग्न केलं नाही किंवा लिंक केलं नाही आणि म्हणून ते कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहू शकतात। यासाठी आपण पाहिलं होतं की प्रत्येक जिल्ह्यावर एक जिल्हास्तरीय समिती नेमली होती आणि ती समिती अशा संदर्भात काम करणार होती आणि या समितींच्या द्वारेच अशा संदर्भात शेतकऱ्यांना आवाहन केलं जात आहे की शेतकरी मित्रांनो, तुम्ही काय करा, तुमचे कर्ज खाते तुमच्या आधार कार्डशी संलग्न आहे का याची खात्री करून घ्या। यासाठी तुमच्याकडे अजूनही 2-4 दिवसांची मुदत आहे। या 2-4 दिवसांच्या मुदतीमध्ये तुमच्या बँकेशी संपर्क साधा, तुमचे आधार कार्ड तुमच्या कर्ज खात्याशी जोडलं गेलं आहे की नाही याची तपासून खात्री करा, जेणेकरून कर्जमाफीचा तुम्हाला लाभ मिळताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। यासोबतच आधार प्रमाणीकरण पूर्ण होता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती लाभाची रक्कम जमा करण्याचे सहकार विभागाचे नियोजन देखील केलेलं आहे। या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना 36,500 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे। आता या संदर्भात आपल्या कृषी मंत्र्यांनी देखील काय सांगितलंय ते देखील व्हिडिओमध्ये नक्की पहा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील, ज्या काही शंका असतील ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।